पैठण MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई। बालानगर येथून 500 किलो गोमांससह 2 मोटरसायकली जप्त। पैठण MIDC पोलिसांनी 20/3/2026 रोजी शुक्रवार पहाटे बालानगर येथे केलेल्या धडाकेबाज कारवाईत गोमांस जातीच्या जनावराची कत्तल करून त्याचे मांस विक्री करणाऱ्या 4 जणांच्या मुसक्या आवळल्या। यावेळी पोलिसांनी 500 किलो गोवंश जातीच्या मांसासह 2 मोटरसायकली असा एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। याविषयी सविस्तर माहिती अशी की पैठण MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वरजी जगदाळे यांना आपल्या गोपनीय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार बालानगर परिसरातील गणेश सांडू शेख याच्या शेतातील बाबळीच्या झाडाखाली काही लोक निर्दयपणे गोवंश जातीच्या जनावराची कत्तल करून त्याचे मांस विक्री करत आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे सहपोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांनी तात्काळ पोलिसांचे पथक तयार करून सदर ठिकाणी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान छापा टाकला असता घटनास्थळी 500 किलो गोवंश जातीचे मांस विक्री करण्यासाठी ठेवलेले आढळून आले। त्यासोबतच मांस कापण्याचे साहित्य आणि 2 मोटरसायकली असा एकूण 1,70,000 रुपये 850 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून यातील आरोपी गणेश सांडू शेख, महमूद सत्तार शेख, मुजाहिद गणेश शेख, मुस्ताकिम गणेश शेख सर्व राहणार बालानगर तालुका पैठण यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। सदरील धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहपोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश दाभाडे, करतार सिंग सिंगल, ज्ञानेश्वर भवर, पोलीस कॉन्स्टेबल अंकुश रहाटवाड यांनी केली। या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता जगताप या करत आहेत। BJ स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शुगजेसह स्थानिक प्रतिनिधी गौतम सोनवणे।